हॅलो. गणेश मोरे कृपया या ठिकाणी सिंधुजने प्रीमियर लीगच्या कमिटीशी संपर्क साधा. नो ची रेष या ठिकाणी आखायची आहे. विनंती आहे जरा लवकर या. स्पर्धा चालू होणार आहे. खेळाडू मैदानात आलेले आहेत. नो ची रेष फक्त आखायची राहिलेली आहे. गणेश मोरे लवकरात लवकर प्रीमियर लीगच्या कमिटीशी संपर्क साधा. ज्यांची मॅच मैदानात चालू असणार आहे त्या दोन्ही संघांच्या एक एक प्रतिनिधी इथं स्कोर कार्ड पाशी पाठवायचा आहे. आपला विश्वासू प्रतिनिधी त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी या ठिकाणी स्कोर कार्ड पाशी असणार नाही अशी प्रीमियर लीगच्या कमिटीची विनंती आहे. हॅलो. श्रीराम वॉरियर्स आणि उत्कर्ष कन्स्ट्रक्शन आपापला एक एक प्रतिनिधी इथं स्कोर बोर्ड पाशी पाठवा. हॅलो हॅलो हॅलो. कमिटीकडून एक सूचना आहे. ज्या संघाची मॅच चालू असेल त्यांचे दोन प्रतिनिधी इथं स्कोर कार्ड पाशी असणे आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर ते दोन प्लेयरांनी आपले जे इम्पॅक्ट प्लेयर आहेत ते इथं मॅचच्या आधी सांगायचे. जर इम्पॅक्ट प्लेयर खेळवणार असेल तर आपल्या मॅचच्या आधी सांगायचे. स्पर्धेला सुरुवात. उत्कर्ष कन्स्ट्रक्शन क्षेत्ररक्षण लावून दिले आणि बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकर एंडला आदित्य जाधव आणि नॉन स्ट्रायकर एंडला सार्थक जाधव. सार्थक युवा खेळाडू. आदित्यला अनुभव मागच्या वर्षीची स्पर्धा खेळण्याचा. पहिली ओव्हर पहिला बॉल. बघूया किती जोराचा फटकार, किती रन मिळवतात आदित्य जाधव. पंच तयार. 2 मिनिटं. दोन मिनिटं थांबा.
चांगला चेंडू या ठिकाणी मारला सार्थक जाधव. दुसऱ्या पर्वातली पहिलीच मॅच खेळण्याचा अनुभव. सुंदर मारलेला फटका आणि तितकाच सुंदर अडवला जितेंद्रनं. उत्कृष्ट अशी गोलंदाजी कॅप्टन स्वतः संदीप जाधव करताना आणि सूरज मार्गदर्शन करतोय. बघूया, चांगला मारलेला आहे जोरदार आणि बाउंड्री या ठिकाणी. सुंदर खेळ सार्थक जाधव कडून, सुंदर खेळ या ठिकाणी दिसतोय. आदर्श घ्यावा सर्व युवा खेळाडूंनी. कमी वय परंतु चांगली बॅटिंग करतोय. चांगलं कोऑर्डिनेशन आपल्या सहकारी बरोबर. सुंदर मारला, योग्य दिशा. अमोल अशोक जगताप अडवायला असमर्थ. आत्ताची एक धाव, एक ओव्हर. षटक आणि 8 धावा स्कोर झालेला आहे. 8 धावा श्रीराम वॉरियर्स. दुसरं षटक घेऊन आलेला आहे कुलदीप. सुंदर फिल्डिंग प्रथमेश जगताप. कमिटीला विनंती आहे, मैदानात असे बोर्ड पडतील असं ठेवूच नका. बाजूला घ्या तो बोर्ड, बाजूला घ्या. तसा पण ठेवू नका. निखिल, निखिल सुमित हा आतमध्ये ठेवा. जातोय का बघा. सुंदर खेळ चालू झालाय बघा. चला, जास्त व्यत्यय येईल असं करू नका. सुरू करा. दुसरं षटक कुलदीप जगताप आपल्या संघासाठी टाकतोय. सुंदर चौकार बघा. युवा खेळाडू सार्थक कितवीला आहे? 10वीला. हा 9वी, इयत्ता 9वी. वय लहान परंतु चांगला खेळ या ठिकाणी सार्थकच्या बॅट मधून. प्रत्येक बॉल अगदी चांगला अनुभव असल्यासारखा मारतोय. आणि आपला सहकारी आदित्य जाधव याच्याशी सुंदर ट्युनिंग. आदित्य सुद्धा प्रयत्न करतोय. प्रत्येक बॉलला जास्त धावा आणि बघा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळाल्या. चपळ चुनूक असलेला सार्थक जाधव सुंदर बॅटिंग करताना. रनआउटची संधी होती परंतु असमर्थ. आदित्य जाधव अनुभव, सार्थक जाधव चपळ. सुंदर मारला आणि संदीप जाधव कॅप्टन यांच्या हातातून 4 धावा मिळाल्या श्रीराम वॉरियर संघाला. 2 षटकांनंतर संघाची धाव संख्या झालेली 19 धावा. 21 धावा, माय बॅड, 21 धावा. तिसरं षटक आपल्या संघासाठी अनुभवातून घेऊन आलेले सुमित जाधव, वर्गमित्र आमचे. बघा माझे 2-3 वर्गमित्र मला वाटतं या ठिकाणी खेळायला आहेत. सुमित जाधव, अक्षय सावंत, युवराज पाटील मला वाटतं एका संघाचे संघ मालक आहेत. आणि आमच्याही पेक्षा म्हणजे क्रिकेटची खेळाची आवड असलेले सुद्धा आमचे जे सिनियर आहेत असे सगळे खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. सर्वांना शुभेच्छा. सुंदर मारलेला याच्या अगोदरचा पहिला चेंडू 4 धावा देऊन गेला आणि हा दुसरा 1 धाव. आदित्य जाधवचा अनुभव आणि मला वाटतं 2-3 महिन्याची प्रॅक्टिस या ठिकाणी कामी येते. पहिल्याच मॅच मध्ये सुंदर मारला बघा. अजिबात घाई नाही, पूर्णपणे कंट्रोल या ठिकाणी फटक्यावरती. सार्थक जाधव चांगला खेळाडू श्रीराम वॉरियर्सचा. मागच्या वर्षी सुद्धा असेच तरुण आणि युवा खेळाडू चमकले होते. त्याच्यामध्ये उत्कर्ष कन्स्ट्रक्शनचा सम्यक जाधव सुद्धा आहे. आताच्या धावा किती अंपायर? 2 धावा, 3 धावा. ओके, 3 धावा. सुंदर मारला, 3 धावा मिळाल्या. वेदांत इकडे या, मागे या.
चौकार आहे का? सुंदर. बघा आदित्य जाधवच्या बॅट मधून सुद्धा आता अनुभव 4 धावा घेताना. एक धाव. रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटक पूर्ण आणि श्रीराम वॉरियर्स संघाची धावसंख्या झालेली आहे 35 धावा. सुंदर बॅटिंग बघा. चांगली चपळाई या ठिकाणी सार्थक दाखवतोय. प्रत्येक बॉलला 1 पेक्षा 2, 2 पेक्षा 3, 3 पेक्षा 4 धावा कशा मिळतील याचा प्रयत्न करतोय. आणि सोबतीला आदित्य जाधव. काय अंपायर? विकेट. आदित्य जाधव थोडीशी गडबड करताना उचलून बॉल मारला आणि विकेट. विकास, तुमच्या शेजारी बसलेली जे लहान मुले त्यांना म्हणावं पाय वरती घेऊन आणि थोडं मागं सरकून बसा. सर्वांना विनंती आहे, मॅच चालू असताना दुसऱ्या कोणी ग्राउंड मध्ये नाही यायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन, संघ मालक यांना सुद्धा विनंती आहे. मागच्या वर्षीच्या पर्वातला उच्चांकी बोली लागलेला नवीन खेळाडू आणि श्रीराम वॉरियर्सनं पुन्हा रिटर्न केला होता गौरव जगताप. खेळायला वन डाऊन आदित्य जाधव नंतर. सुंदर मारला बघा, किती कंट्रोल आहे आणि तेवढंच चांगलं धाव या ठिकाणी घेतलेली. सुंदर धाव. सार्थक जाधव इयत्ता 9वी. वारंवार इयत्ता 9वी का म्हणतोय? सगळ्या युवा खेळाडूंना या स्पर्धेत चान्स आहे. बॉल आहे का आताचा? 1 रन आहे. 1 धाव. संदीप जाधव उत्कृष्ट दुसरं षटक आपल्या संघासाठी टाकतायत. सुंदर क्षेत्ररक्षण. सम्यक जाधव, मागच्या वर्षी सम्यक सुद्धा चांगला खेळला होता, युवा खेळाडू. चार षटक पूर्ण. श्रीराम वॉरियर संघाचा धावसंख्या झालेली आहे 40 धावा. अमोल जगताप आपल्या अनुभवातून शेवटचं षटक या स्पर्धेचं घेऊन येताना. या ठिकाणी चावडीत खेळण्याचा चांगला अनुभव, परंतु खूप दीर्घकाल त्या खेळानंतर आता या पर्व दुसऱ्यामध्ये चान्स. सिक्सर मारला. सार्थकला फसवू नाही शकत. 3 महिने तो प्रॅक्टिसच करतोय. त्याला माहितीये रेषेच्या मागे पडला की डायरेक्ट मारायचा उचलून. नाही, रन 4च आहेत पण मारला सिक्सर. आणि नोची एक अतिरिक्त धाव. बघा 40 धावांची धावसंख्या अगोदरच जोडलेली होती. आदित्य चौकारच आहे. वय कमी परंतु अनुभव चांगला आणि मिस फील्ड. विकेट. चांगली चपळाई दाखवली अमोल जगताप यांनी. प्रथमेशचा थ्रो. प्रीमियर लीगच्या कमिटीकडून विनंती आहे, बी ग्रुप मधील दुसरी मॅच जी आहे आर्या 11 विरुद्ध रायबा वॉरियर्स यांचा टॉस मधल्या स्विच पिरियड मध्ये होणार आहे. एक इनिंग संपली की हा टॉस उडवला जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गडबड करू नका. विक्रम जगताप आपल्या अनुभवातून खेळायला आणि अमोल जगताप या ठिकाणी षटक टाकतायत. सुंदर फिल्डिंग प्रथमेश जगताप. मागच्या वर्षीचा पांडुरंग रोड लाईन्सचा खेळाडू, या वर्षी संधी मिळाली उत्कर्ष कन्स्ट्रक्शन मधून खेळण्याची आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या टीम साठी करताना. सुंदर धावा. शेवटचं षटक. एक शॉर्ट रन आहे. कोणाची शॉर्ट आहे? सार्थकची का? सार्थक जाधवची एक शॉर्ट रन. आताची एकच धाव. 50 धावा. चांगला उच्चांकी स्कोर या ठिकाणी. 50 धावा. शेवटचं षटक. 4 चेंडू झालेले आहेत, 2 बाकी आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण सम्यक जाधव. सार्थक जाधव सुरुवातीपासून खेळतोय. 5वी ओव्हर आली, शेवटचा बॉल आला.
सुंदर मारला. दोन धावा आत्ताच्या. सुंदर चांगली बॅटिंग बघायला मिळाली बघा. चपळ चित्ता श्रीराम वॉरियर्सचा चपळ चित्ता सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळाला आणि धाव संख्या झाली 53 धावा आणि उत्कर्ष कन्स्ट्रक्शन संघाला 54 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. बघूया काय स्ट्रॅटेजी वापरतायत. पुढची जी मॅच आहे बी ग्रुप मधली आर्या 11 विरुद्ध रायबा वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आतमध्ये यायचंय आणि आपला टॉस सोडून घ्यायचा आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे बॉस का टॉसचा जो या ठिकाणी बॅनर लागलेला आहे तिथे यायचं आणि टॉस उडवायचा आहे. आर्या 11 आणि रायबा वॉरियर्स. मी आमचे सहकारी बंधुतुल्य प्रवीण फौजी यांना विनंती करतो की हा टॉस सोडवून घ्या. प्रीमियर लीग कमिटीला विनंती आहे मागाशी उडवलेला टॉस बघा कुठे आणि पुढची जी मॅच आहे आर्या 11 विरुद्ध रायबा वॉरियर्स या संघाचा टॉस उडवून घ्यायचा आहे. थोडस मागे घ्या. देशसेवेसाठी कार्यरत असलेले आमचे बंधुतुल्य प्रवीण जगताप फौजी यांच्या हातून हा दुसरा मॅचचा स्पर्धा पर्व दुसऱ्याचा हा दुसऱ्या मॅचचा आपण टॉस उडवतोय. थोडस ट्रान्सपरन्सी ठेवा या ठिकाणी दिसू द्या सगळ्यांना. आर्या 11 विरुद्ध रायबा वॉरियर्स. अक्षय गाडवे आणि दुसरा कॅप्टन ऋषिकेश दुधाने. बघा रायबा वॉरियर्स या वर्षीचा नवीन संघ आणि आर्या 11 मागच्या वर्षीचा अनुभव असलेला मागच्या वर्षीची स्पर्धा खेळलेला अनुभवातून पुढे आलेला हा संघ. दुसरी मॅच बी ग्रुप मधली टॉस जिंकलेला आहे रायबा वॉरियर्स संघानं. श्रीराम वॉरियर्स संघाला विनंती आहे फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. विक्रम जगताप विनंती आहे आपल्याकडे जास्त वेळ नाही स्ट्रॅटेजी ठरवा आणि लगेच आपला संघ उभा करा फिल्डिंग साठी. शाळेची जी लहान मुलं तिथं उभी आहेत समोर बघा बॉल एकदम जोरात मारतात पोरं आणि जर आला कोणाला लागला तर दुखापत होऊ शकते. थोडस सावध उभं राहा. मुलांना विनंती आहे. प्रीमियर लीगच्या कमिटीला विनंती आहे ज्या बाजूनं वाहतूक गावात येणार आहे इथं चावडीत येणार आहे त्या बाजूला पर्यायी वाहतूक उपलब्ध करून द्या म्हणजे वाहनं आतमध्ये येणार नाहीत आणि प्रत्येक वेळी डिस्टर्बन्स होणार नाही. पहिलं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतोय रिटेन खेळलेला आणि मागच्या वर्षी सर्वाधिक बोली लागलेला गौरव जगताप. संदीप जाधव कॅप्टन स्वतः स्ट्रायकर एंडवरती आणि कुलदीपला नॉन स्ट्रायकर एंडवरती खेळायला. सुंदर कॅच हा अनुभव आहे. पहिला चेंडू पहिला कॅच आणि पहिली विकेट उत्कर्ष कन्स्ट्रक्शन संघाची गेलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं. पहिलं षटक घेऊन गौरव जगताप आला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. अजित जगताप अनुभव चांगला फिल्डिंगचा अनुभव आणि सुंदर मारला बघितलं का. सम्यक जाधव मागच्या स्पर्धेत सुद्धा चांगला खेळला होता. हे युवा खेळाडू चपळ आहेत जिद्द आहे त्यांच्या मनात आणि खेळातून ते सगळं दाखवतात. सुंदर बघितलं का. ही स्पर्धा बघायची हे पर्व दुसरं आहे. सार्थक जाधव सुंदर मारलेला थ्रो परंतु थोडासा बाजूने गेला आणि सम्यक सुद्धा तितक्याच जोरात धावलेला. सुंदर एक धाव काढून दिली बघा सम्यकला. कुलदीप जगताप
आदित्य जाधव, चांगलं कार्य आपल्या संघासाठी करताना. सुंदर मारला आणि गॅप मधून चौकार. कुलदीप जगताप. पहिलं षटक पूर्ण. पहिलं षटक पूर्ण आणि उत्कर्ष कन्स्ट्रक्शन संघाची धाव संख्या झालेली आहे 12 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. अजित जगताप, गौरव जगताप, विक्रम जगताप अशी चांगली फळी या ठिकाणी लावलेली आणि एक लेफ्टी खेळाडू एक राईटी खेळाडू. डावा उजवाचं हे जे कॉम्बिनेशन खेळवलंय उत्कर्ष कन्स्ट्रक्शन हे सुंदर आहे. आणि हा कॅच होता. कॅच होता. चांगला प्रयत्न परंतु अयशस्वी. बघूया याचा इम्पॅक्ट काय होतोय. सुंदर षटक टाकतोय बघा आदित्य आपल्या संघासाठी. चांगला प्रयत्न तुषार जगताप यांच्याकडून परंतु 2 धावा मिळाल्या उत्कर्ष कन्स्ट्रक्शन संघाला. चांगला खेळ या ठिकाणी युवा खेळाडूंकडून दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आत्ताचा अतिरिक्त धाव. सुंदर. असं अनुभवी खेळाडू अजित जगताप कधी गचाळ क्षेत्ररक्षण करत नाहीत परंतु 22 धावा. 2 षटक पूर्ण 22 धावा. उत्कर्ष कन्स्ट्रक्शन संघाच्या धाव संख्या झालेली आहे 22 धावा 2 षटक पूर्ण. अनिल जगताप अनुभव. तिसरं षटक. अनुभव असलेले अनिल जगताप. चावडीत खेळायचा अनुभव. आमचं हराटीचं ग्राउंड होतं तिथे खेळायचा अनुभव. अतिरिक्त धाव वाईड. दोन धावा मिळाल्या वाईड +1. सुंदर क्षेत्ररक्षण. बघा आमच्या गावातला प्रत्येक खेळाडू या सार्थक जाधव सारखा झाला पाहिजे आणि म्हणून ही स्पर्धा एकजुटीनं ही जी सिंधुजने प्रीमियर लीगची कमिटी आहे ती खेळवणार आहे. हे पर्व दुसरे परंतु अशी 200 पर्व खेळायची जिद्द आणि चिकाटी या ठिकाणी सिंधुजने प्रीमियर लीगच्या मनात आहे. शिस्तबद्ध नियोजन आणि तितकंच सुंदर चौकार. बघा मगाशी चांगली बॅटिंग सार्थक जाधव कडून बघायला मिळालेली सुरुवात ते शेवट आणि आता सम्यक जाधव कडून. बी ग्रुप मधला जो टॉस उडवला होता आर्या 11 विरुद्ध रायबा वॉरियर्स तो टॉस रायबा वॉरियर्स या संघाने जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ही मॅच झाली की लगेच त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि आर्या 11 संघाला विनंती आहे त्यांनी आपले बॅट्समन लगेच मैदानात उतरवायचे. 3 षटक पूर्ण 35 धावा. उत्कर्ष कन्स्ट्रक्शनचा स्कोर चांगला आहे. जिंकायला त्यांना 53 धावा झालेल्या आहेत धावसंख्या बराबरी करायला आणि 54 धावांची गरज आहे जिंकायला. सम्यक जाधव अजून आहे. बाहेरून मार्गदर्शन करतात. सुंदर मारला. बघूया किती 2 धावा आहेत का
पंच 2 धावा. गडबड गडबड केली आणि आपली विकेट गमावली. चांगले खेळत होता सम्यक जाधव. आणि आता अनुभव खेळायला आलेला आहे आमचे वर्गमित्र सुमित जाधव. संघासाठी धाव संख्या उभारायला आलेले आहेत. बघूया काय करतायत. गौरव जगताप दुसरं षटक घेऊन. चेक करायचंय का? त्याच्या अगोदरचा बॉल कुठून टाकला बघा. साईड चेक करायची. ऑब्जेक्शन आहे. या बारीक सारीक गोष्टी होत असतात परंतु चांगलं नियोजन शेंदुरजने प्रीमियर लीगच्या कमिटीने केलेलं आहे. कसल्याही प्रकारची अडचण खेळाडूंना संघ मालकांना येणार नाही याचं नियोजन केलेलं आहे. सदतीस धावसंख्या झालेली आहे उत्कर्ष कन्स्ट्रक्शन संघाची. दोन्ही संघ जिंकण्यासाठी चुरशीचा प्रयत्न करतायत. आणि ही विकेट ही स्पर्धा शिस्तीचं प्रतीक म्हणून ओळखली जाते आणि शिस्तबद्ध संघाला सुद्धा स्पॉन्सर्स कडून बक्षीस आहे. बघूया कोणता संघ शिस्तबद्ध ठरतो. चांगला प्रयत्न परंतु पाय घसरला आणि अटेम्प्ट केला नाही कारण अतिरिक्त धावा जाऊ शकतात. आदित्य जाधव सुंदर क्षेत्ररक्षण. खाली आहे का? 1 धाव आत्ताची. चांगली बॅटिंग बघा सुरुवातीपासून खेळतोय. 40 धावा झालेल्या आहेत. 14 रन पाहिजे जिंकायला. शेवटचं षटक आणि उत्कर्ष कन्स्ट्रक्शन संघाला जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. स्कोअर मॅच होतोय 53 ला आणि जिंकण्यासाठी 54 धावा करायच्यात. आणि इथं कंपल्सरी चेस आहे असा नियमच प्रीमियर लीगच्या कमिटीने बनवलेला आहे. जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस करायला लागणार धावा. धाव संख्या मॅच करून चालणार नाही. शेवटचं षटक. सुंदर क्षेत्ररक्षण सचिन जगताप. चपळा ही महत्वाची परंतु कंट्रोल सुद्धा पाहिजे. सुंदर विकेट घेतली विक्रम जगताप. अभिनंदन. बॉल सुद्धा तसा जोरात मारलेला प्रथमेश ना परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं या ठिकाणी श्रीराम वॉरियर्सचा संघ करतोय. सूरज जाधव नवीन बॅट्समन. एक धाव डिक्लेअर. 2 धावा आहेत आत्ताचे डिक्लेअर. अंपायर ते पार आहे ना पाराला 2 आहेत. 45 धाव संख्या झालेली आहे उत्कर्ष कन्स्ट्रक्शन संघाची. 45 एक बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. सुंदर. अभिनंदन श्रीराम वॉरियर्स संघाचं. पर्व दुसरं स्पर्धा मधला पहिला विजय या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. अभिनंदन. पुढची मॅच आहे आर्या 11 आणि रायबा वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती आहे की या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण लावून